सर्व महापुरुषांना नम्र वंदन। अंबाजोगाई नगर परिषद अस्तित्वात आल्यापासून मागील 2001 पूर्वी जे अंबाजोगाई शहरामध्ये घरकुल योजना असेल किंवा इतर विकासाच्या योजना राबवल्या गेल्या, त्याच्यानंतर जवळपास 23 वर्षानंतर अंबाजोगाई शहरामध्ये घरकुलाची योजना राबवण्याची नियोजन करण्यात आलं। 2001च्या दरम्यान जे घरकुल देण्यात आली त्यानंतर कुठल्याही सीओने आल्याच्या नंतर अंबाजोगाईमध्ये घरकुलाचा विचार केला नाही किंवा भोगवट्याच्या ज्या जागा आहेत त्या नियमानुकूल करणे असेल किंवा 2002 सालापूर्वी अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगर, लालनगर, आकाशनगर हा जो भाग आहे या भागामधील जे काही रहिवासी आहेत त्या रहिवाशांची पीटीआरला भोगवट्यात नोंद घेणे असो हे सुद्धा घेण्यात आलेले नाही। त्या भागातील नगरसेवक असो किंवा माजी सत्ताधारी असो गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये त्या भागातील लोकांचे मतदान घेतले, परंतु त्यांना तेथील स्थानिकच्या विकासाच्या योजना देण्यात आल्या नाही। म्हणजेच योजना कुठल्या असावी, फक्त रस्ते असो, नाली असो, हाच नसून पाणी असो, तर त्या ठिकाणच्या स्थानिकांची जी अडचण होती ती घरकुलाची होती, त्यांची पीटीआरला नोंद घेण्याची होती। मागचे मुख्याधिकारी साबळे साहेब असो किंवा त्यापूर्वीचे जगताप साहेब असो किंवा इतर कोणी असो, कोणी शहरामध्ये भोगवट्याची मालकी कारखान्यात नोंद घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा अतिक्रमित जागेची भोगवटा राखण्यात सुद्धा नोंद करण्याचा प्रयत्न केला नाही। उत्कर्ष गुट्टे साहेब अंबाजोगाई शहरामध्ये प्रशासक तथा मुख्याधिकारी म्हणून मागील 6 महिन्यापासून रुजू झाले आणि रुजू झाल्याच्या नंतर त्यांना अंबाजोगाई शहरामध्ये न भूतो न भविष्य विकासाच्या योजना राबवायला सुरुवात केली। अंबाजोगाई शहरातल्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की पंचायत समितीचा रस्ता असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे राजीव गांधी चौकातून येणारा रस्ता असो, पाऊस अवकाळी पडो किंवा इतर कुठलाही पाऊस पडो, त्या पावसाच्या कालावधीमध्ये शहराच्या रस्त्यावरती पाणीच पाणी व्हायची, घाण व्हायची। तर जवळपास याच कालावधीमध्ये पूर्ण शहरातील रस्ते बनवणे असेल किंवा नाले बनवणे असेल याचं काम अंबाजोगाईचे मुख्याधिकारी तथा प्रशासक उत्कर्ष गुट्टे साहेबांनी हाती घेतले आणि विकासाचा धडाका सुरू केला। शहरामध्ये मागील 20 वर्षाच्या कालावधीमध्ये घरकुल आले नव्हते, तेच घरकुल अख्ख्या बीड जिल्ह्यामधील इतर 10 तालुक्यांना मिळतात आणि अंबाजोगाई शहराला मिळत नाहीत। खूप दुःखाची गोष्ट होती, परंतु मुख्याधिकारी तथा प्रशासक गुट्टे साहेबांनी परळीच्या धर्तीवरती, आम्ही वंचितच्या वतीने निवेदन दिल्याच्या नंतर किंवा परळीच्या धर्तीवरती अंबाजोगाई शहराला पण घरकुल देण्यात येते, जे की भोगवट्याच्या राखण्यात असो किंवा मालकी राखण्यात असो। तर त्या निवेदनाचा गुट्टे साहेबांनी विचार करून जे भोगवट्याच्या जागेमधील घरकुल असो किंवा मालकी राखण्यात असो त्या लोकांना घरकुल देण्यासाठी साहेबांनी तसा पत्रव्यवहार करून घरकुल देण्याचे नियोजन चालू केले। जवळपास अंबाजोगाई शहरामध्ये सध्या 52 घरकुल मंजूर आहे, जे सध्या कुठल्याही क्षणी काम चालू होतं आणि क्रांतीनगर, आकाशनगर, लालनगर या भागातील लोकांची भोगवट्यात नोंद जवळपास 100% झालेली आहे। अचानकच असा काय प्रॉब्लेम झाला, कुठल्या मंत्र्यांना, कुठल्या माजी आमदारांना किंवा आजी आमदारांना किंवा नगराध्यक्षांना प्रॉब्लेम उत्पन्न झाला किंवा माजी सत्ताधाऱ्यांना की एवढे चांगले काम अंबाजोगाई शहरामध्ये चालू असताना सुद्धा हा सर्व योजना चांगल्या चालू असताना अचानक साहेबांची बदली करण्यात आली। ही बदली अत्यंत चुकीची आहे आणि जाणून बुजून आणि खोडसाळपणाने केली आहे। आम्ही वंचितच्या वतीने आज आपल्या चॅनलच्या माध्यमाने आपणास विनंती करत आहात, या अंबाजोगाई शहरातील सर्व नागरिकांना विनंती करत आहात, त्यामुळे आपण शहरातील सर्व जनतेने जागरूक होऊन ही बदली रद्द करण्यासाठी रस्त्यावर यावं अशी आम्ही आपणास विनंती करत आहात। मी या चॅनलच्या माध्यमाने अंबाजोगाई शहरातील नागरिकांना विनंती करतो, येत्या सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अंबाजोगाई शहराचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांची ही जी बदली करण्यात आली ही बदली रद्द करण्यात यावी म्हणून माननीय उपजिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत माननीय राज्यपाल तथा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आहे। तर आपण हे यांची बदली रद्द करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यासाठी सुद्धा यावे आणि ह्या बदलीसाठी आपण रस्त्यावर यावे। धन्यवाद।
नमस्कार, मी वंचित बहुजन आघाडीचा शहर महासचिव नितीन सरवदे. गेल्या काही महिन्यापासून आपले सध्याचे जे CEO आहेत उत्कर्ष गुट्टे साहेब यांनी नगर परिषदमध्ये एंट्री केल्यापासून ते आतापर्यंत त्यांचा हेतू हा स्पष्टपणे नगरपालिकेचं उत्पन्न वाढणं आणि सोबतच जे आपल्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये लोक राहतात त्यांना अधिकृत करणं, त्यांची घरं नियमित करणं या हेतूने प्रत्येक गोष्ट ते पाहतात, असं आम्हाला आतापर्यंतच्या त्यांच्याकडे आम्ही मागणी केल्या त्यावरून निदर्शनास आलेलं आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडी तर्फे ज्या वेळेस भोगवटदारांसाठी किंवा नगरपालिकेत हद्दीत येणाऱ्या अनधिकृत बांधकाम आहेत किंवा आपले PTRNच्या नोंदी ज्या घरांच्या नोंदी नाहीत त्या घरांच्या नोंदी करण्यासह जेवढ्या मागण्या केल्या तेवढ्या उत्कर्ष गुट्टे साहेबांनी त्यावर लक्ष देत त्यांना ज्या नगरपालिकेत ज्या प्रकारे आपले घरांची नोंद घेतली त्या प्रकारे अंबाजोगाई नगरपालिकेची नोंद घ्यायला सुरुवात केली होती. पण मध्येच असा कुटाणा झाला की कोणाच्या तरी डोळ्यात खुपलं. आता कोणाच्या डोळ्यात खुपलं आम्हाला माहित नाही, तो मंत्री आहे का स्थानिकचा नेता आहे का कोण आहे आम्हाला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही. पण आमची एक सुज्ञ अंबाजोगाईकर म्हणून एक अशी मागणी आहे की उत्कर्ष गुट्टे साहेब त्यांना ही प्रक्रिया हातात घेतली. ही प्रक्रिया हातात घेतल्यापासून आमच्या माहितीनुसार गेल्या 8 दिवसापूर्वी त्यांनी एक अशी माहिती दिली होती की तब्बल 53 लोकांनी घरकुलासाठी अर्ज केले होते. 53 लोकांनी घरकुलासाठी अर्ज केले म्हटल्यानंतर त्यांना त्या घरकुलासाठी 20,000, 30,000, कुणाची 40,000 अशी बाकी त्यांना भरली. काल परवा दिवशीच एका परवेज भागातील युवकांना चक्क आपल्या बायकोचं मंगळसूत्र ठेवून ह्या गोष्टी म्हणजे PTRची नोंद करण्यासाठी पुढाकार घेतला. म्हणजे इथं कुठंतरी प्रशासनावर नागरिक विश्वास ठेवायला लागले होते. हा विश्वास निर्माण झालेला असताना आणि अंबाजोगाई सुजलाम सुफलाम होण्यासाठी त्याचा विकास करण्यासाठी हे जर CEO पुढे येत असतील तर तिथल्या मंत्र्याला किंवा नेत्याला खटकण्यासारखं काहीच नाही. आज त्यांच्या हातात प्रशासक जरी असल्यास उद्या शेवटी निवडणुका होणारच आहेत. निवडणुकीत जय पराजय ज्याचा कोणाचा होईल कुणाच तरी हातात ती सत्ता जाणारच आहे. तोपर्यंत तरी निदान इथल्या सत्ताधाऱ्यांनी शांत राहून इथल्या नागरिकांचं भलं व्हावं, इथले नागरिक मालकी हक्कात यावेत, यांना प्रत्येक घराची नोंद मिळावी. सोबतच यांच्यासाठी ज्या आवास योजना असतील, पंतप्रधान आवास योजना असेल किंवा रमाई आवास योजना असेल, या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. हा डोक्यात त्यांना विचार करावा. फालतूपणा करणे सोडून द्यावे. कोणी असेल, कुठलाही मंत्री असेल, कुठलाही नेता असेल, तुम्ही तुमचे घर भरले, भरपूर झाले, भरपूर कमवले. आता लोक त्यांच्या पोटाची म्हणजे पोटाची जी 2 टायमाची भाकर आहे त्याला अर्धी करायले आणि हा पैसा आणून द्यायले. हा पैसा तुम्ही बर्बाद करू नका. 2014ला जसं तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या जवळजवळ एक कुटाणा केला होता बघा की बॉन्डची प्रक्रिया राबवून कुठेतरी लोकांना बोल दिली की आम्ही PTRला नोंदी घेणार आहोत. त्याच्यानंतर ते बॉन्ड कुठे गेले, ती प्रक्रिया कुठे गेली, त्याचे दस्तावेज कुठे आहेत अजून कुणालाच माहित नाही. आता कुठंतरी प्रशासनावर कोणतरी विश्वास ठेवायलाय, तो विश्वास कायम राहू द्या आणि उत्कर्ष गुट्टे साहेबांना सहकार्य करा. आणि जोपर्यंत उत्कर्ष गुट्टे साहेब इथं आहेत किंवा जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, ही प्रक्रिया म्हणजे जोपर्यंत लोकांच्या PTRला नोंदी होणार नाही, जोपर्यंत लोकांना भोगवटदार वर्ग 1 मधून दूर होणार नाही, जोपर्यंत त्यांना शासकीय योजनांचा लाभ होणार नाही, तोपर्यंत उत्कर्ष गुट्टे साहेब हे पदावर राहिले पाहिजे अशी आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. सोबतच आपल्या अंबाजोगाईतील तमाम सुज्ञ ज्या पक्षातील कार्यकर्ते असतील ज्यांना वाटते की आपल्या अंबाजोगाई शहरातील जो 70% वर्ग आहे ज्यांच्या घराची कसलीच नोंद नाही, त्यांना वाटत असेल की बाबा ही घराची नोंद झाली पाहिजे, त्यांना आवास योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, त्यांना प्रत्येक गोष्टी सहजतेने उपलब्ध झाल्या पाहिजेत अशी इच्छा असेल, त्या सर्वांनी वंचित बहुजन आघाडी ज्या मुद्द्यावर
उत्कर्ष गुट्टे साहेबांना सपोर्ट करत आहे त्या मुद्द्यावर तुम्हीही उत्कर्ष गुट्टे साहेब हे अंबाजोगाईचेच सीओ राहिले पाहिजेत. कुठला तुम्ही जर बाजूला उभे राहून जर बघत राहिलात तर तुम्ही दोषी म्हणून उभे राहाल लोकांच्या नजरेमध्ये. कारण लोकांनी त्यांच्या पोटाची भाकर जी अर्धी भाकर आणि लेकराच्या पोटाला चिमटा देऊन परिस्थितीला कुठेतरी बाजूला सरून आपल्या हक्काचं घर तयार करण्यासाठी पुढे आले. त्यांना जे पैसे भरले ते पैसे वाया जाऊ देऊ नका. आणि जर ते पैसे वाया गेले त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही राहाल आणि भविष्यात तुम्ही ज्या ज्या वेळेस निवडणुकीला सामोरे जाल हे लोक तुम्हाला त्यांच्या बुटाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढं मी सांगतो. जय भीम.